फॅशन विश्वात काम करणं आणि टिकून राहणं हे तितकंसं सोपं नाही. नाविन्यपूर्ण कामाची आवड, सतत अपडेट राहण्याची आणि जीव ओतून काम करण्याची तयारी असेल तरच इथे निभाव लागू शकतो. प्रणोती म्हात्रे यांनी या बळावरच फॅशन इंडस्ट्रीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. प्रणोती यांचं शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये झालं. बीकॉम झाल्यानंतर पुढे त्यांना खरं तर CA व्हायचं होतं, पण नशिबाने त्यांना फॅशन क्षेत्रात खेचून आणलं. मावस बहिणीमुळे या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं आणि बीकॉम नंतर इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर या इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. ड्रॉइंग उत्तम नसल्यामुळे पहिल्या टर्ममध्ये त्यांना अपयश आलं खरं, पण त्यामुळे खचून न जाता उलट अधिक जोमाने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. स्वतःच्या त्यांनी नानाविध डिझाईन्स क्रिएट केल्या. त्याच दरम्यान ठाण्यातील एका प्रदर्शनात प्रणोती यांनी डिझाईन केलेले ड्रेस विक्रीसाठी ठेवले होते, जे अगदी हातोहात विकले गेले. हा अनुभव त्यांच्यासाठी खूपच उत्साह वाढवणारा होता. आपण केलेल्या कामाची दखल ही घेतली जातेय ही जाणीव त्यांना पहिल्यांदा या प्रदर्शनातून मिळाली. मग त्यानंतर याच क्षेत्रात नाव कमवायचं हे त्यांनी मनाशी पक्क केलं आणि कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या या फॅशन कारकिर्दीची खरी सुरुवात झाली ती 1993 साली. क्रिशिव या आउटलेटमध्ये प्रथम त्यांना काम मिळालं. फॅशनच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रोडक्शन, मर्चंटायझिंग, ड्रेसला टॅग लावणं, डिलिव्हरी शेड्यूल ठरवणं, अकाउंट अशा प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्यांना तिथे मिळाला. ट्रेनी टू हेड डिझायनर हा इथला 8 वर्षांचा अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता, ज्यामुळे प्रणोती यांना त्यांच्या क्षमता तपासून पाहता आल्या आणि ह्याच ताकदीवर त्यांना पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला. स्वतःला सिद्ध करण्यासाठी घेतलेला निर्णय जरी पक्का असला तरी सुरुवातीला व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे प्रणोती यांच्याकडे अजिबात नव्हते. बँक बॅलन्स जवळपास 0 होता, पण कुटुंबियांचे आर्थिक आणि मानसिक पाठबळ या जोरावर 2005 साली दादरमधील कॅडेल रोड येथे प्रतितीज या डिझायनर फॅशन हाऊसची त्यांनी सुरुवात केली. अनेक वाईट अनुभव पचवून ह्या क्षेत्रात आपला ब्रँड प्रस्थापित करताना प्रणोती यांनी प्रतितीज या नावाची निवड केली, कारण ते अनुभवातून मिळालेलं शहाणपण दर्शवणारं आहे. सुरुवातीची 3 वर्ष प्रणोती यांचा भर हा होलसेलवर होता. शॉपर स्टॉप, प्रेमसन्स, सागा, अमरसन्स, रूपकला, पानेरी अशा मुंबईतील प्रमुख स्टोअर्समध्ये त्या लेबल देत असत. फिजी, मिडल ईस्ट, UK इथे एक्सपोर्टही त्या करत होत्या. कालांतराने रिटेलवर भर देत त्यांनी डिझायनिंगवर लक्ष केंद्रित केलं. एथनिक वेअरपासून कॅज्युअल वेअरमध्ये अगदी साध्या सलवार कमीज किंवा कुर्तीजपर्यंत, मग त्यात साडी ब्लाऊज देखील आलं. सगळ्या प्रकारचं डिझायनिंग प्रणोती यांनी साकारलं. कपड्यांना वेगळा स्मार्ट लुक असावा यामध्ये त्यांचा कायम कटाक्ष होता, जो आजही आहे. पारंपरिक फॅब्रिकला दिलेला मॉडर्न लुक म्हणजेच फ्युजन. ह्या डिझाईन्स अनेकांना आवडू लागल्या, त्यामुळे प्रतितीजच्या ऑर्डरही किंबहुना वाढल्या. प्रणोतीताई यांच्या कस्टमर्सच्या यादीत स्पृहा जोशी, कविता लाड, रीमा लागू, स्वाती चिटणीस, भारती आचरेकर, वंदना गुप्ते, शर्वरी पाटणकर, रोहिणी हट्टंगडी, अगदी पहिल्या महिला IAS ऑफिसर नीला सत्यनारायण, शर्मिला राज ठाकरे अशा मोठ्या हस्तींचा समावेश आहे. आणि ही लिस्ट अगदी न संपणारी आहे. प्रतितीजच्या सेलिब्रिटी क्लायंटची यादी अशी वाढत जाणारी आहे. अर्थात गेल्या 14 वर्षात प्रतितीजने फक्त सेलिब्रिटी क्लायंट्सनाच भुरळ घातली असं नाही, तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य क्लायंटला त्यांनी एक स्पेशल टच दिलाय.
या लोकप्रियतेमागचं आणखी एक कारण म्हणजे प्रतितीजमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. लक्ष्मीपूजन असो, हळदी कुंकू असो, अगदी स्वतंत्रता दिवस, व्हॅलेंटाईन डे, गणेशोत्सव, हे सगळेच कार्यक्रम इथे दणक्यात साजरे केले जातात. ह्यातून क्लायंटला फेस्टिव्ह वातावरणाचा आनंद मिळतोच, शिवाय प्रतितीजसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साहही टिकून राहतो. प्रणोती आणि त्यांच्या या टीमसाठी प्रतितीज हे दुसरे घरच बनले. शून्यातून सुरू झालेला प्रणोतीताईंचा प्रवास हा दिवसागणिक अधिकच बहरत गेलाय. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अशा या धाडसी धीरगंभीर नेतृत्वाला आम्ही बालमोहनकर परिवाराचा हा एक मानाचा मुजरा. हॅलो, हाय, नमस्कार. मी डॉक्टर निखिल राजे शेळके, अर्थात आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी. आज तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या भन्नाट सदरामध्ये. बालमोहनचे कीर्तिवंत, उत्सव बालमोहनचा आणि प्रवास अर्थातच कीर्तिवंतांचा. सदर तेच, फक्त शैली निराळी. शाळेत छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचताना जसा अभिमान वाटायचा, ऊर भरून यायचा, तसंच काहीसं आपल्या शाळेची पानं उघडताना होते. खरंच बालमोहनचे हे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत याचा आढावा म्हणजे बालमोहनचे कीर्तिवंत. योग्य वेळी गवसलेला ध्यास, त्यातून घडलेला खडतर प्रवास आणि अखेर साध्य होतं ते उद्दिष्ट. असाच एक खडतर प्रवास भोगून स्वकर्तृत्वावर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आपल्या आजच्या कीर्तिवंत म्हणजे प्रणोती पाठारे म्हात्रे. नमस्कार प्रणोतीताई. नमस्कार निखिल. नमस्कार, कशा आहात? मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त. आज तुम्ही कीर्तिवंत म्हणून आपल्या या सदरात सहभागी झालाय, तर तुम्हाला त्याबद्दल कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे प्रणीलने जसा उल्लेख केला सुरुवातीलाच की खडतर प्रवास. खडतर प्रवास म्हणण्यापेक्षा मी म्हणेन एक्साइटमेंट खूप होती. कारण एवढी आव्हानं झेलताना जेव्हा तुम्ही एक्साइटेड असाल ना, तरच तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आव्हानं झेलून. Right. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की प्रणील आणि त्याची टीम हे जे काही भन्नाट करतंय ना, त्याचा स्वतःचा व्याप सांभाळून तो त्याचं खरंच कौतुक आहे. म्हणजे सगळे असे हुडकून काढतोय ती गोष्ट सगळ्यांना तो. आणि विशेष म्हणजे त्याच्यावर गाढा त्याचा अभ्यास आहे समोरच्या व्यक्तीबद्दलचा. आणि छानपैकी हे कार्यक्रम सगळ्यांसमोर तो घेऊन येतोय ना, खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. आणि बालमोहनचं प्रतिनिधित्व करताना खूप खूप आनंद होतो. अजून काय रे वेगळं हवंय? कीर्तिवंत म्हणून सगळ्यांच्या समोर यायचं म्हणजे भरून पावल्यासारखं झालं मला अक्षरशः. नक्कीच. अजून काही सदरं पण तो पुढच्या काही काळात घेऊन येतोय ती आपल्याला नक्कीच कळतील. आता बालमोहनचा विषय आहे, बालमोहन आपली शाळा. तर मला विचारायचंय तुम्हाला की बालमोहन मधली तुमची बॅच आणि तुकडी कोणती? बालमोहनची आमची बॅच 10वी ड 1984. जसं प्रणीलने आता इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या सांगितलं की तुम्हाला अकॅडमिक कंप्लीट केल्यानंतर सीए व्हायचं होतं. मग जर का सीए व्हायचं होतं तर मग तुम्ही या फॅशन डिझायनिंग किंवा फॅशन इंडस्ट्रीकडे कशा काय वळलात? सीए व्हायचं होतं निश्चितच. पण ते काय आधीपासून सुरुवातीपासून नव्हतं ठरवलेलं. शाळेमध्ये असताना काय होतं ना की माझी ताई म्हणजे प्रतिमा पाठारे आणि माझा भाऊ डॉक्टर प्रीतम पाठारे, आम्ही तिघही बालमोहनचे. त्यामुळे ताईने सिलेक्ट केलं आर्ट्स, दादाने सिलेक्ट केलं सायन्स. मग मला असं नेहमी शाळेत एकच, मग तू कुठे जाणार, तू काय घेणार? मग मी म्हणायची मी कॉमर्सला जाणार, नॉट कॉमर्स. मी असं म्हणायचं मी कॉमर्सला जाणार. म्हणजे तिथपासून माझं अगदी निश्चित होतं की मला कॉमर्स या शाखेकडे वळायचंय. आणि मी जरा कपडे घालण्याच्या आधीपासून खूप हौस. एकदम सेंड ऑफ असू दे, दसरा असू दे शाळेमधला, कुठलाही कार्यक्रम, किंबहुना मैत्रिणीचा वाढदिवस असला तरी माझा ड्रेस नवीन असायचा. त्यामुळे ह्या सगळ्याची आवड आधीपासूनच होती रे. म्हणून मला असं वाटतं वळले असेल मी या क्षेत्राकडे. पण म्हणजे आत्ताच्या या काळामध्ये मुलींच्या बाबतीतली गोष्ट निराळी आहे. पण तुम्ही 90च्या दशकात या क्षेत्राला करिअर म्हणून निवडण्याचा जो निर्णय घेतला, तर तुम्हाला घरून, आई वडिलांकडून, भावा बहिणींकडून कसा काय पाठिंबा होता का काही विरोध होता? काय 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 सिच्युएशन होती?
विरोध म्हणायला गेला तर नव्हता पूर्णपणे असा. कसं होतं ना, त्या काळात कसं होतं, एक आपलं साचेबद्ध शिक्षण असतं की नाही, की चला 1ली ते 10वी झालं. मग मला 10वी नंतर लगेच शॉर्ट हँड टायपिंगला घातलं होतं माझ्या वडिलांनी. स्टेनोग्राफीचा कोर्स असतो ना, की मी तो केल्यानंतर ग्रॅज्युएट केलं तर ऍक्च्युअली स्टेनोग्राफर म्हणून कुठेतरी जॉब मिळेल. दॅट वॉज द मेन एम. तो त्यांचा उद्देश होता. म्हणजे ही एक पूर्वीची ती पद्धत होती नाही का? तर जेव्हा मी बीकॉम झाल्यानंतर एके ठिकाणी 1 वर्ष नोकरी केली. ती नोकरी मी सोडली आणि ती सोडण्याचा निर्णय मी जेव्हा घेतला आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स मला करायचा आहे, असं जेव्हा मला कळलं, की असे काहीतरी कोर्सेस असतात. तेव्हा मग माझे वडील म्हणजे त्यांना मी अण्णा म्हणायचे. तर अण्णा मला म्हणाले, की "पनू तू म्हणतीयेस हे असं सगळं करायचं, पण काय असतं काय फॅशन डिझायनिंग? काय फॅशन डिझायनिंग करणार, पण पुढे काय?" पण मग मी थोडंसं माझ्या घरात माझे आई, माझी वहिनी मेन म्हणजे, भाऊ, बहीण या सगळ्यांचा सपोर्ट होता. त्यांना थोडंसं समजावलं म्हणजे कन्व्हिन्स केलं थोडंसं आणि ही गॉट कन्व्हिन्स्ड आणि तसे तेही कॉन्फिडंट होते, की ही काहीतरी छान करणार असं काही नाही. त्यामुळे घरच्यांचा पाठिंबा असणं हे खूप, खूप, खूप महत्वाचं असतं. मी आवर्जून इकडे सांगते. तुम्ही म्हणालात तुम्ही इथे हे शिक्षण घेण्याच्या आधी एका ठिकाणी नोकरी केली. ती कुठे गेली होती? ती मी नोकरीला भारत पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड तिकडे मी ओके. अकाउंटंट असिस्टंट होते. आणि मी ती नोकरी 1991 जानेवारीला जॉईन केली. सो वर्षभर मी तिथे काम करत होते. पण काम करता करता थोडं थोडं मनात असं जाणवत होतं, की हे असंच करायचंय का मला? मी असं काहीतरी करणार आहे का पुढे आयुष्यभर? मला नाही वाटत हे काही मला जमेल. असं आतमध्ये युद्ध चालू होतं माझं. आय वॉज नॉट व्हेरी कम्फर्टेबल तिकडे असं. तर त्या मला एक दरम्यान विषय तुम्ही आवडत अ, होता. नक्की तुम्हाला काय करायचंय हे शोध घेता येता एक नोकरी करत होता. एक्झॅक्टली. अरे आवडत होतं मला तिथे काम करायला. कारण काम करायची आवड मुळात असली ना, तुम्ही कुठल्याही पद्धतीचं काम करू शकता ऍक्च्युली. बरं. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात हा आपला आवडीचा विषय आहे का? मग इथे सातत्याने आपण आयुष्यभर हे करू शकतो? असं मला वाटायला लागलं. आणि नाही, हे मला असं वाटतं मेरे बस की बात नाही शायद. असं काहीतरी जाणवायला लागलं. पण एक्झॅक्टली पुढे काय करायचं तो माहीत नव्हतं. पण मग त्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स केला. त्या बाबतीत आम्हाला काही सांगू शकाल? म्हणजे तो कुठे केलात कोर्स? काय केला? कुठला कोर्स होता? नक्की, नक्की. कसं झालं ही नोकरी मी डिसेंबरला सोडायचा निर्णय केला 1991. मी जेव्हा माझ्या त्या बॉसना सांगायला गेले, की मला नाही करायची. तेव्हा ते म्हणाले, की "का असं करतेस?" म्हटलं, "नाही मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा." "हां, तो करू ना आप, यू कॅन डू इट. व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन डू द पार्ट टाईम कोर्स. तो झाल्यानंतर तुम्ही इथे परत या म्हणजे दुपारी यू कॅन कम इन द आफ्टरनून टू वर्क." म्हटलं, "मला असं नाही करायचंय. मला हे सोडायचंय." "नाही, नाही तू सोडू नकोस. मी तुला चीफ अकाउंटंट बनवेन. पण तू सोडू नकोस. तुझा फॅशन डिझायनिंगचा पण कोर्स कर आणि इथेही काम कर." म्हणजे असा सपोर्ट त्यांचाही होता, पण मला तसं करायचं नव्हतं. त्यामुळे मी सोडला आणि गंमत अशी झाली, की माझी एक मावस बहीण, तिने बी-एस-सी केलं होती. ती 1 वर्ष ज्युनियर होती. तर ती ओके. सफायतला गेली होती चौकशी करायला. मला बरोबर घेऊन गेली. मी म्हटलं, "काय आहे इकडे?" "नाही फॅशन डिझायनिंग मला करायचं असं तिने मला म्हटलेलं तेव्हा. तर इथे कोर्सेस आहेत वेगवेगळे, तर आपण हा फॉर्म भरू." मग मी म्हटलं, "मला पण एक फॉर्म घे." मी सहज आपलं गो थ्रू केलं. म्हटलं, "हो, दिस इज क्वाईट इंटरेस्टिंग." हे काहीतरी वेगळं आणि खूप छान आहे. ज्याची मला आवड आहे तीच काहीतरी गोष्ट दिसते. पण मी तिथे ऍडमिशन निश्चितच नाही घेतली. मी IITC बँड्राला तिथे मी फॅशन डिझायनिंगसाठी ऍडमिशन घेतली. नोकरी सोडली. अच्छा, तिथून तुमची सुरुवात झाली आणि साधारण किती वर्षाचा कोर्स होता तो? कोर्स आहे ना निखिल हा खरा होता 6 महिन्याचा. पण तो चालला थोडा वर्षभर. आणि मी काय केलं होतं माहितीये, बीकॉम नंतर ही नोकरी करायच्या आधी ना मी छोटे-छोटे कोर्सेस केले. मी हेमाताई कळके यांच्याकडे स्टिचिंगचा कोर्स केला. त्याच्यानंतर मी पॅचवर्क, एम्ब्रॉयडरी, ग्लास पेंटिंग मला ते क्रिएटिव्हिटी हा प्रकार ना मला असं वाटतं मला शाळेपासूनच लहानपणापासूनच आवडत होता. पूर्वी तर अशा मणी गोळा करून मण्यांच्या वस्तू, प्राणी बनवायचो, घर बनवायचो, ते हे सगळं क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड होतं. तर पण माहित नसतं रे तेव्हा किंवा त्यावेळच्या काळात एवढं आय डोंट नो समहाऊ पेरेंट्स असं नाही म्हणता येणार, पण अ, आपल्या मुलाला काय आवड आहे किंबहुना काय आवडतं किंवा ह्यातनं काय अजून चाकोरीबद्ध शिक्षण पद्धती आहे आपली. आताची नाही म्हणत आहे मी, आधीची. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही मुलं करू शकतात ह्याची खरंच कल्पना नसते कधी-कधी घरातल्यांना सुद्धा.
किंवा मलाही नव्हती तेव्हा. पण बरोबर. झालं म्हणजे छान पार पडल्या गोष्टी. पण तरी ती चाकोरी तोडण्यासाठी जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तेव्हा तुमच्या घरातून तुम्हाला सपोर्ट होता, हे खूप चांगलं आहे. होता. येस, येस. होता. येस. होता. आणि त्यानंतर कपडा बाजार म्हणजे कपडा व्यापार या क्षेत्रामध्ये तुम्ही येत होता. म्हणजे ज्यामध्ये मराठी माणूस अगदीच नगण्य. त्यात फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात त्यावेळेस अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मराठी लोक होती. पण याच क्षेत्रात शिक्षणानंतर करिअर करावं हे कुठल्या गोष्टींमुळे तुम्ही ठरवलं? कसं झालं माहितीये का, जसं मी मगाशी उल्लेख केला की निरनिराळे कपडे घालण्याची आवड. ही आवड शाळेपासून होती. म्हणजे शाळेत असताना पण माझी ख्रिश्चन टेलर होती बिपिन. तिच्याकडे जायची मी माझं फॅब्रिक घेऊन, कपडा घेऊन, कोणी कोणी गिफ्ट दिलेला असायचा किंवा आईने आणलेला असायचा. आणि तिच्याकडे फॅशन मॅगझिन्स होती. ती फॅशन मॅगझिन्स चाळायची मी, बघायची. त्याच्यामधली मला ना ही अशी डिझाईन आवडेल, मला ह्याच्यामध्ये ना असं बनवून देशील, तिथून सुरुवात. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय, माझा एक टेलर होता. म्हणजे तू हसशील ह्याच्यावर. तो टेलर कम मिक्सर रिपेअरर, रेडिओ रिपेअरर, असं काय काय त्या टेलरचं दुकान होतं. साईडला त्याचं किती कटिंग टेबल. टॅलेंटेड होता. अगदी मल्टी टॅलेंटेड होता. त्याच्याकडे मी जायचे आणि मग त्याला काय काय वेगवेगळ्या डिझाईन्स देऊन आणि मला असं बनवून हवंय. त्याने काहीतरी सिंपल बनवलं का तो ड्रेस मी त्याला अजून ऑल्टर करून काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज डोक्यात असायच्या. आणि मग कॉलेजमध्ये काय व्हायचं ना, ट्रेडिशनल डे, पिंक डे, रोज डे, या प्रत्येक डेज ना प्रणवती पाठारे ह्यांचा ड्रेस वेगळा असलाच पाहिजे. मग तो 2 दिवस आधी युद्ध पातळीवर कसं डिझाईन करून तयार करायचा यापासून म्हणजे सगळे आयडियाज लावून. आणि खरंच तसं असायचं की माझे ड्रेसेस अत्यंत शाळेमध्ये सुद्धा आणि इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा जे काही मी घालायची ना ते फार वेगळं असायचं. एव्हरीबडी यूज टू अप्रिशिएट की काय मस्त दिसतंय आणि किती छान ना, असं म्हणजे या सगळ्या गोष्टी प्लास्टिक रमण्याची सवय लहानपणापासूनच होती. अगदी फॅशन करण्याची छान छान काहीतरी आणि मस्त प्रेझेंटेबल राहायची. आवडायचं रे, खूप आवडायचं मला. म्हणजे मजा यायची आणि हे सगळं करताना कॉलेजमध्ये पण मी एन्जॉय केलं. कधी कधी असं व्हायचं ना की मैत्रिणी म्हणायची, प्रणवती उद्या माझा वाढदिवस आहे ना, प्लीज उद्या तू नवीन घालून द्या. म्हणजे मला काहीतरी सोप दे. तू उद्या परत तू नटून थटून येणार, तू काहीतरी नवीन ड्रेस घालून येणार, हे चालणार नाही. वाढदिवस माझा आहे. म्हणजे हे असं सगळं होतं. त्यामुळे हे स्ट्रॉंग म्हणतात ना, एक अशी स्ट्रॉंग लाइकिंग होते, एकदम स्ट्रॉंग लाइकिंग. पण आणि त्याला बरोबर. अशी दिशा होती किंवा असे काही पाटे फुटू शकतात कोर्सेस करून किंवा काय, ह्याची मात्र कल्पना नव्हती. तसं मी मगाशी उल्लेख केला की त्या मावस बहिणीमुळे मला कळलं की असे कोर्सेस असतात आणि म्हणून मी तो फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. म्हणजे इथे आणि जसं मी मगाशी म्हटलं की नोकरी केली, सगळं केलं, पण परत मनामध्ये ते असं होतं की काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. खूप अँबिशियस नव्हते रे निखिल मी. पण कसं आहे ना की आपल्या आजूबाजूची लोक म्हणजे तुमचे मित्रमंडळी किंवा माझा भाऊ मोठा विशेष करून, जसं मी म्हटलं तो व्हर्साटाईल आहे, डॉक्टर आहे. आमच्या घरात सगळेच जणांना सगळ्याची आवड आहे. त्यामुळे ना असं होतं आपोआप आपल्यामध्ये पण असं आपल्याला वाटायला लागतं की आपण कोणीतरी असं सामान्य नाही मला म्हणायचं, सामान्य व्यक्ती खूप काही छान करतात, पण काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं, काहीतरी एका आयडेंटिटी. गोष्टीमध्ये अडकून राहणारे आपण मोंडकर नाही. पण एक गोष्ट केली की त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काहीतरी नवीन करायचं हे सतत डोक्यात एक्झॅक्टली. येतच नाही, असतं. फरक पडतो, फरक पडतो, खूप फरक पडतो. मेक्स अ नक्कीच. लॉट ऑफ डिफरन्स. फॅशन डिझायनिंग म्हटलं की फक्त कपडे शिवणं किंवा त्यांची रंगसंगती मिळवणं हे नसतं. त्याच्या आधी म्हणजे कपडे तयार करण्याच्या आधी त्याचे स्केचेस करावे लागतात. येस. मग तुम्हाला स्केचेस म्हणजे चित्रकलेची ही लहानपणापासून आवड होती का तुम्ही इथे फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्राकडे वळल्यानंतर तुम्ही ते करायला सुरुवात केली होती? मस्त प्रश्न आहे. हां. फॅशन डिझायनिंग म्हटलं का तुझ्या डोळ्यासमोर त्याचे स्केचेस आले, सगळ्यांचेच येतात. आणि मग असं सगळ्यांना वाटतं, वाव काय मस्त हिची चित्रकला असेल ना. शाळेत असताना बिलकुल नव्हती. बिलकुल नव्हती. मला चित्रकलेची ना, मी असं रंग वगैरे करायला घ्यायचे ना, मला नाहीच आवडायचं ते. कधीतरी पाणीच पडायचं रंगाचं. मग तो पेपरच ड्रॉइंगचा खराब व्हायचा. अरे खूप काहीतरी. आणि दादाचं माझं ड्रॉइंग एक्सलंट होतं. आणि माझं असं काहीतरीच होतं. मला नाही आवडायचं ते. पण मग मला कळलं की आपल्या शाळेत 8वी ते 10वी चित्रकला न घेता गायन द्यायचं. अर्थात गाण्याची आवड निश्चितच होती. म्हणजे गाणं आम्ही लहानपणापासून आमच्या घरात तो प्रकार आहेच सगळा. नृत्य, गाणं हे सगळं आहेत आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे
ते मी 8वी ते 10वी त्याच्यात एन्जॉय केलं. चित्रकला हा प्रकार 0, 0, 0, 0 एकदम 0. आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स करताना सुद्धा फर्स्ट सेमिस्टर मी फेल झाले होते. फर्स्ट सेमिस्टरला फेल झाल्यानंतर मला असं वाटलं, आणि त्याचं कारण निश्चितच स्केच. मग मात्र मी नाही, दिस इज नॉट डन. आपण व्यवस्थित त्याच्यावर मेहनत घ्यायची. आणि मग मी खूप मेहनत घेतली. खूप हाताला छान सवयी लावल्या, क्रोकीज काढायच्या, छान स्केचिंग करायचं, कलरिंग करायचं, आणि मग फर्स्ट क्लास मिळाला मला नंतर. सो झालं तिकडे छान, म्हणजे मस्तपैकी सॅटिस्फाईड झाले. चला आपल्याला इथपर्यंत तरी आपली गाडी आली. कारण इंटरेस्ट सगळ्यात होता, रंगसंगती कळत होती, पण स्केचिंगच्या बाबतीत अत्यंत मी वाईट होते. पण अर्थात सुधारले. स्वतःला सुधारणा स्वतःच्यात केली मी. हा जेव्हा कोर्स तुम्ही कम्प्लीट केला त्यानंतर तुम्ही म्हणजे लगेच नोकरी गेलीत का म्हणजे काय केलं? हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर ना मी एक्झिबिशन्स केले. मी घरी बसून ना, म्हणजे टेलर बोलवायची, मास्टर, त्याला फॅब्रिक्स परचेस करण्यापासून, डिझायनिंग करण्यापासून, अशी 2-3 एक्झिबिशन्स केली. एक्झिबिशन्स मध्ये मला छान असा मस्त रिस्पॉन्स मिळाला. आणि माझ्या वडिलांना तेव्हा मला आठवते अजूनही, मी हातात त्यांचे असे पैसे आणून दिले होते आणि त्यांनी देवासमोर ठेवले होते. त्यातले ₹2 मी अजूनही ठेवलेत बाजूला, माझ्याकडे आहेत अजून. की ती माझी साधारण पहिली किती कमाई. किती कमाई झाली होती तुमची तेव्हा? म्हणजे त्याच्या वेळेला मला असं आठवत नाही, पण मला असं आठवतं की माझ्या ड्रेसची रेंज त्यावेळेला पण 400-500 असे होते माझे ड्रेस. म्हणजे म्हणजे त्या साधारण काळात पण कुठल्या काळात म्हणजे किती 30 किती वर्षापूर्वी, 1992. पण नंतर असं झालं की फेब्रुवारी 1993 मध्ये माझे वडील गेले. आणि अण्णा गेल्यानंतर आय वॉज व्हेरी मच अटॅच टू हिम. सो मला मग खूप असं डिप्रेशन सारखं झालं. आणि मग घरी मी तेव्हाही मास्टर यायचा, टेलर यायचा घरी, मी त्यांना डिझाईन द्यायचे, ड्रेसेस चालू असायचं, काही ना काहीतरी बनवत होतेच मी. पण मला असं वाटायला लागलं की आता घरी नाही बसायचं, घरात बाहेर जायचं. पण मला ते असं खूप आतून म्हणजे फार छान नव्हतं वाटत मला. मग डिस्टर्ब होत? हा, सो तसं झालं. मग तशी सुरुवात की तिथे मला मग मग नोकरीचे वेध, की कुठे अशी नोकरी मिळेल का, असं मग मला वाटायला लागलं. आणि मग कोइन्सिडेंटली माझ्या घरात एक बायोडेटा मिळाला एका मुलीचा. तिने फॅशन डिझायनिंग केलं होतं. तिला मी कॉन्टॅक्ट केला आणि मग तिला सांगितली सगळी परिस्थिती. ती म्हणाली, "असे व्हाय डोंट यू जॉइन अस? आम्ही आत्ताच आमचा नवीन ब्रँड सुरू केला." आणि अशा तऱ्हेने 1993 जून साली एक छान सुंदर प्रवास सुरू झाला. अच्छा, तुम्ही एका ब्रँड बरोबर असोसिएट झालात ते. एक्झॅक्टली, कोणत्या एक्झॅक्टली. ब्रँड बरोबर? क्रिशिव ही ब्रँड होतं, क्रिशिव. आणि विशेष? त्यांनी नुकतीच सुरुवात केली होती, नुकतीच सुरुवात होती. म्हणजे असं नाही की त्यांचा एस्टॅब्लिश ब्रँड होता. त्यामुळे निखिल असं झालं ना की पेटी कॅश सांभाळण्यापासून, हं. सलवारीमध्ये नाड्या टाकण्यापासून, ड्रेसेसना टॅग लावण्यापासून, वेळ आली तर कचरा सुद्धा काढण्यात. बसायला स्वतःला काही जागा नव्हती, खुर्ची टेबल नव्हतं, कारण ते इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होतं. आणि हो. इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे कशी, मोहेंजोदडो, हडप्पा वगैरे कसं तुझ्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालंय, आणि मग नंतर तू अशा त्या बिल्डिंग, अशा त्या टाईपची ती इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे हॉरिबल. आणि मला आणि असं म्हणजे कुठल्या जेव्हा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होतं हे ब्रँड? जे कार्या इंडस्ट्रियल इस्टेट, मुसा किलेदार रोड. आणि तो एरिया म्हणजे माझ्यासाठी नवीनच होता, कारण आपण बालमोहन, शिवाजी पार्क, दादर याच्या व्यतिरिक्त कुठले एरिया फार, आणि रुपारेल कॉलेज म्हटल्यानंतर अजून पुढे काय फारसं गेलेलं नसतो. हं. मग हे सुरू झाला हा प्रवास. अर्थातच छान प्रवास होता. सुरुवातीला असं माझ्या वहिनीने म्हटलं होतं की एक काम कर ना, 3-4 महिने जा, बघ काय तुला अनुभव मिळतोय. कारण परत तिथे परत डोक्यात सुरू झालं होतं, या नोकरी करायची आपल्याला परत, म्हणजे आपण अडकणार. म्हणजे सकाळी जायचं आणि रात्रीपर्यंत तिथेच. असं काहीतरी डिफरंट वेग आयडियाज होते रे. आय डोंट नो समहाऊ, आता मला ते हसायला येतंय, पण मला असं ते बंधनात अडकायचं नव्हतं मी. काहीतरी वेगळं होतं. आय पण डोंट मग नो काय. साधारण तुम्ही किती काळ तिथे काम केलं? 8.5 ते 9 वर्ष. 8.5 ते 9 वर्ष. आणि मग त्यानंतर म्हणजे कसा प्रवास होता तुमचा? म्हणजे त्यानंतर तुम्ही दुसरा कुठला ब्रँड जॉइन केला का कसं केलं? नाही, नाही, नाही. तिथे मी जसं जॉइन केलं ना, तेव्हा लकीली काय झालं, त्या लोकांनी क्लोथिंग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडिया, CMI,
तर तिथे ना एक ट्रेड फेअर होतो कोरेगावला NSC कंपाऊंड. तर तिथे आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. नुकतीच मी जॉईन झालेले आणि तिकडे त्याची जोमानी तयारी चालू होती. छान छान ड्रेसेस बनवायचे, डिझायनिंग, त्याचा सगळ्याचाच अनुभव मिळाला ना. आणि तेव्हा तिथे फॅशन शो सुद्धा होते. मेहर जेसिया वॉज वन ऑफ द मॉडेल. सो माझ्यासाठी ते तेव्हा मेहर जेसियाला असं समोरासमोर बघणं. आणि मी पहिल्या दिवशी जॉईन झाले ना, तेव्हा तिने मला 20 ते 25 टास्क दिले होते. ओके. You have to call up Lubna Adam. Lubna Adam was a choreographer that time. सो Okay. तिच्याशी कोऑर्डिनेट. बरं, बालमोहन विद्या मंदिर, पारेल कॉलेज, अस्खलित इंग्लिश बोलण्याचा तेवढा कॉन्फिडन्स नव्हता रे, तेवढा अनुभव कुठून येणार? शिदोरी एवढी नव्हती माझ्याकडे अनुभवाची. पण ठीक आहे, आपण म्हणतो ना, पाण्यात पडलं का पोहता येतं, तशी पोहायला सुरुवात झाली. पण मजा, आय यूज्ड टू एन्जॉय. आय वॉज रिअली एन्जॉईंग. बऱ्याच थोड्या अशा अनेक अडचणी सुद्धा होत्या त्या जॉब करताना, पण मात केली त्याच्यावर. म्हणजे जवळजवळ 8.5-9 वर्ष तुम्ही तिथे जॉब करत होता. त्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या सेलिब्रिटीज बरोबर, बॉलिवूड मधल्या अभिनेत्रींबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळाली होती. त्यांच्या काही आठवणी किंवा त्यांचे काही किस्से असे तुम्हाला माहिती आहेत का, ज्यासाठी तुम्ही फॅशन शोज केले असतील किंवा काही असं आहे का? हो ना. मेहर जेसिया फॅशन क्रिटिक आहेत त्या काळी. तर त्यांनी मला मफतलालचा फॅशन शो होता, म्हणजे मफतलालचं फॅब्रिक्स टेरी रुबिया फॅब्रिक कसं असतं की ज्यातनं तुम्ही टिपिकल ब्लाउजेस किंवा असं काहीतरी बनवू शकता. पण त्या टेरी रुबिया फॅब्रिक मधून आम्हाला बरंच काय काय बनवायला सांगितलं. वेस्टर्न आउटफिट्स, नाईट वेअर, वेगवेगळं काय काय कलेक्शन करायला सांगितलं. आणि तेव्हा ताजमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या बॉलरूम मध्ये ही फॅशन शो आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप छान अनुभव मिळाला. थोडा आत्मविश्वास माझा वाढायला लागला. कारण जिच्या बरोबर मी काम करतोय, बिकॉज आय वॉज नॉट अ मेन ड्रेस डिझायनर, आय वॉज लुकिंग आफ्टर द प्रोडक्शन किंवा असिस्टंट डिझायनर होते. माझ्या हातात पूर्ण सूत्र नव्हती किंवा माझं नाव पुढे होत नव्हतं. मग या गोष्टी थोड्या मला जरा सलत होत्या या गोष्टी. पण अर्थात मला शिकायला मिळतं म्हटल्यावर आपण या गोष्टींकडे थोडस दुर्लक्ष करतो. तसं मी करत होते. मग त्याच्यानंतर असं झालं की आम्ही ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन केलं, फेमिना आणि फिल्मफेअर. मग तिथे रक्षंदा खान, नफिसा जोसेफ, सुपर मॉडेल मेघना रेड्डी वगैरे या सगळ्यांच्या सान्निध्यात मला काम करायला मिळालं. एक तुला छोटीशी गंमत सांगते. एक असंच ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन होतं फेमिना फिल्मफेअरचं ना. तर मी त्या स्टुडिओमध्ये गेली ना, तेव्हा मी बघते तर मॉडेल कुठे म्हणून मी शोधत होती. बघते तर मेघना रेड्डी वॉज स्लीपिंग ऑन द फ्लोर, कॅज्युअल ड्रेस, आणि नॉवेल वाचत होती. मनात म्हटलं, ही मॉडेल, ही माझे ड्रेसेस घालणार, असं मला वाटायला लागलं. पण जेव्हा तिचा मेकअप, गेटअप, तिचा कॉन्फिडन्स, तिचा ऍटिट्यूड, तिची ग्रेस, हे सगळं जवळून बघायला की आपल्याला असं वाटतं. पण हे लोकांमध्ये त्यांच्यामध्ये पण क्षमता असते या सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट करायचा लोकांसमोर. ते कसा ऍटिट्यूड, कुठल्या अँगलनी कसं बघायचं, कसा तो पेहराव घालायचा, या सगळ्या गोष्टी. इव्हन बिपाशा बासू, तिच्या बरोबर सुद्धा मी काम केलं. बिपाशा बासू बरोबर कधी काम केलं होतं तुम्ही? तेव्हाच जेव्हा मी कृषीमध्ये जॉब करत होते तेव्हाच बिपाशा बासू वॉज अगेन अ मॉडेल फॉर माय तत्व कलेक्शन. कलेक्शनचं नाव होतं तत्व. आणि हे कलेक्शन मी मेनली फॉर ऑल ओव्हर इंडिया, एक अफोर्डेबल रेंज, डिझायनर वेअर ऍट अन अफोर्डेबल रेंज, असं त्या तत्वचं बेसिक कॉन्सेप्ट. तेव्हा पण ती तिची सुरुवात होतीये, म्हणजे बिगिनिंग ऑफ अवर करिअर. तर तुम्ही एक 8-8.5 वर्ष तुम्ही तिथे जॉब केल्यानंतर त्यानंतर काय केलं? कसं आहे ना, की इथे 8.5-9 वर्ष जेव्हा मी जॉब करत होते, तसं मी मगाशी उल्लेख केला, तसं जॉब करता करताना मला खूप अवहेलना, अपमान बऱ्याच गोष्टीतनं मी गेले त्या फेजमध्ये. तर असं मनात येत होतं की सोडायचा का जॉब, सोडायचा का जॉब. पण दुसरं मन सांगत होतं नाही. मी एवढी त्या कामाशी अटॅच झाली होती ना, आणि ब्रँडशी अटॅच झाले होते. निखिल, यू वोंट बिलीव्ह, मी त्यावेळेला माझ्यासाठी जेव्हा स्थळं यायची ना, तेव्हा पण मी आय वॉज व्हेरी चुझी की या एरियातलाच मुलगा बघायचा. का तर आपल्याला कृषी सोडायला लागलं नाही पाहिजे. आपण या ब्रँडशी ज्यांनी आपल्याला शिकवलंय, जिकडे आपण होत्याचं थोडंसं, म्हणजे आपण म्हणतो ना की एवढं
काहीच नाही आपल्याकडे आणि आपण बरंच काही जिकडे शिकलो तर ते कसं सोडून जायचं. खूप मनामध्ये म्हणजे हा जो मला असं वाटतं हे पण शाळा शिकवते हा सगळा प्रामाणिकपणा, की एकदम सिन्सिअर राहायचं. कोणाबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा पूर्ण अगदी सगळं सर्वस्व द्यायचं, मेहनत करायची. हे सगळे गुण होते. पण मला तिथे खूप मग घुसमट व्हायला लागली आणि मी एका दिवशी त्या घुसमटीचा स्फोट झाला. दॅट वॉज 15 जून 2000. त्यावेळेला मी सोडला तो ब्रँड आणि मग त्याच्यानंतर 4-5 महिने अर्थातच काहीच करत नव्हते मी. पण त्या 4-5 महिन्यात बरंच म्हणजे बरंच काही घडलं. कारण त्या 4-5 महिन्यात घरातून पूर्ण पाठिंबा, माझी वहिनी मेन म्हणजे आणि माझा भाऊ. त्यांचा खूप दोघांचाही पाठिंबा होता. तिचा आधीपासूनच चालू होतं. जेव्हा मी कृषी जॉइन केलं होतं ना, तेव्हा माझ्यामध्ये जेवढा मला आत्मविश्वास नव्हता ना, तेवढा तिला होता. तर तिने तो ठासून माझ्यात मग हळू भरला किंवा मला तसं डेव्हलप केलं, की "अरे, तू एवढं त्यांच्यासाठी करतेस, इतर दुसऱ्या ब्रँडसाठी एवढी मेहनत घेतेस. तर व्हाय डोंट यू स्टार्ट ऑफ युअर ओन? तू स्वतःचं का नाही करत?" पण कसं होतं ना, जेव्हा मी हे सोडल्यानंतर माझ्याकडे पुंजी शून्य होती. कारण सोडायच्या किंबहुना एक 8-10 महिने आधी त्यांनी मला सॅलरीज वगैरे देणं सगळं बंद केलं. अरे कारण बापरे. त्यांच्या खूप फायनान्शियल त्यांचे खूप प्रॉब्लेम्स. जिकडे-जिकडे त्यांनी सप्लाय केलं होतं तिथून काही-काही रिटर्न्स यायचे. त्यांना नॉन पेमेंट चे प्रॉब्लेम्स, खूप प्रॉब्लेम्स ही वॉज अल्सो फेसिंग. त्यामुळे मग मला त्यावेळेला असं वाटत होतं, अरे आपण अशा अवस्थेत कसं सोडायचं वगैरे असं पण मला तेव्हा वाटत होतं. म्हणजे आपली एक चांगली भावना असते ना एखाद्या बरोबर. माणसांबद्दल. जिथून पण आपण सुरू केलंय, ज्याने आपल्याला हे सगळं दिलंय, तर त्यांना असं सोडून कसं आपण दुसरीकडे जायचं? एक्झॅक्टली. पण मग ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती म्हणून सोडायला लागलं होतं. आणि मग माझ्याकडे शून्य भांडवल म्हटल्यावर मग माझ्या भावानी मला त्यावेळेला फायनान्शियल सपोर्ट अर्थात म्हणजे मी जेव्हा ते बोलणी आम्ही करायला गेलो तेव्हा तेव्हा माझं लग्नही झालं होतं अर्थात आणि बोलणी करायला गेलो त्या जागेबद्दल बघायला गेलो जागा. तर तेव्हा मी तिथून परत जात होते तेव्हा मला ते मनात तशा शंका, की अरे आपल्याकडे तर काहीच नाही आणि आपण हे कसं करणार? पण झालं. बँकेला अप्रोच केलं. मग लोन तिकडून सँक्शन झाला. असं करून मग डिसेंबर 2000 मध्ये प्रतीतीची सुरुवात झाली. 2000 म्हणजे जवळ-जवळ आजपासून 20 एक वर्ष आधी. सो येस. त्यावेळेस हा नवीन ब्रँड सुरू करताना एका ब्रँड कडून 8-8.5 वर्षांचा अनुभव घेऊन काय अडचणी आल्या किंवा काय गोष्टी सोप्या झाल्या? कसं ते सुरुवात केली तुम्ही? हां, सोप्या झाला एक छान उल्लेख केलास. सोपं असं झालं, की अनुभव होता हं. 8.5-9 वर्षाचा. बरोबर आहे. अनुभव असल्यावर माणसाकडे थोडा आत्मविश्वास येतोच, जरी भांडवल नव्हतं तरी. कारण आपल्याकडे काम करण्याची, मेहनत करण्याची तयारी होती. जिद्द आहे, चिकाटी होती, सगळंच होतं आणि घरून पाठिंबा होता. म्हटल्यानंतर काय झालं, की जिथे आम्ही आधी सप्लाय करायचो ना प्रिशिवच्या थ्रू, तसं शॉप एंड हं. स्टॉप, इटर्निया म्हणजे प्रेमिसेस ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडिया थ्रू द मर्चंट एक्सपोर्टर. तर त्यांना मी माहीत होती. कारण मी डिझायनिंग तिकडे त्रिशूरमध्ये सोडायच्या 3-4 वर्ष आधी माझ्या हातात पण ती सूत्र आली. फॅशन डिझायनिंग स्केचिंग करण्यापासून जे आधी मला मिळत नव्हतं. ज्याच्यासाठी मी खूप थांबले होते. ती तर पण तुम्ही आधी संधी मला डेस्क जॉब आणि बाकी सगळ्या जॉब करत एक 4-4.5 वर्षानंतर तुम्ही स्केचिंग आणि डिझायनिंग कडे गेलात. वळले मी. अर्थात तेव्हा मी प्रोडक्शन पण बघायचे. पण ज्याची हां. मला आवड होती क्रिएटिव्हिटीची ती मला तिकडे हाताळायला मिळाली. प्रणोदीताई, मला हां. सांगा या ही प्रोसेस कशी असते? म्हणजे ए-बी-सी-डी काय असते? म्हणजे प्रोडक्शन किंवा सेल होईपर्यंत किंवा प्रोडक्शन सुरू होईपर्यंत हे कसं असतं? त्याचा एक जरा छोटासा आम्हाला प्रवास सांगा. हां, कसं असतं माहितीये निखिल आता एखादं सीझन असेल, समर कलेक्शन आहे. हं. ओके. समर कलेक्शन मध्ये आपण काय व्हिज्युअलाइज करतो कलर्स? व्हाईट्स, पेस्टल कलर्स, अर्धी पेस्टल कलर्स, फॅब्रिक काय व्हिज्युअलाइज असतं आपलं. तर तुझं कॉटन फॅब्रिक्स, हं. कम्फर्टेबल सुदी फॅब्रिक्स. म्हणजे सीझन प्रमाणे तुम्हाला ती फॅब्रिक सिलेक्शन करायचं असतं. मग ते ओके. पर्चेसिंग, सोर्सिंग ते फॅब्रिक समोर आलं का आपोआप डोक्यामध्ये डिझाईन्स अशा अशा मस्त छान नृत्य करत असतात, डान्स, आयडियाज. अरे मला ना असं झोप नाही यायची. जोर मी हातातली पेन्सिल खाली ठेवत नाही. कारण आयडियाजवर आयडियाज, डिझायनिंग, एक्साइटमेंट खूप फॅब्रिक्स बघितल्यानंतर. मग एकदा कलेक्शन तयार झालं साधारण एक
25 ते 30 डिझाईन्स तयार करायचो आणि मग त्या मोठ्या मोठ्या शॉप्सकडे सॅम्पल्स घेऊन जायचे आणि मग त्याच्यावर ऑर्डर्स मिळायच्या. आता सपोज AB101 डिझाईन आहे, मग शॉपर स्टॉप कडनं 250 पीसेसची ऑर्डर, ह्या डिझाईन मध्ये एवढ्या पीसेसची ऑर्डर, आणि मस्त इतकं मजा यायची ना काम करायला. हे सगळं म्हणजे खूपच छान. आणि असं मी डिझाईन केलंय, मी क्रिएट केलंय, त्या गोष्टींना एवढा डिमांड आणि रिपीट ऑर्डर्स व्हायच्या त्या. म्हणजे ही डिझाईन हिट झाली, आम्हाला ह्याच्यात अजून तुम्ही पीसेस सप्लाय करा, अजून ड्रेसेस सप्लाय करा, असा तो काळ होता. खूप मजेशीर आणि खूप म्हणजे मजा यायची. म्हणजे ही प्रोसेस असते, याच्यामध्ये ब्लॉक प्रिंटिंग येतं, फॅब्रिकवर एम्ब्रॉयडरीज येतात. तुम्ही जेव्हा डिझायनिंग करता तेव्हा तुम्हाला काय एक्झॅक्टली तो ड्रेस कसा बनवायचा आहे, हे तुमची थॉट प्रोसेस जेव्हा एकदा तयार होते ना, मग तुम्ही पेपरवर मांडल्यानंतर मग पिन टू पिन मग सगळं तुम्हाला बघायला लागतं. आणि पट्टा, हे डाय, प्रत्येक सीझन नुसार सतत त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतात, म्हणजे बदल बदल फॅब्रिक कलर पॅलेट डिझाईन येतात ना. नुसार, स्केचेस नुसार. येस येस येस. ब्रॉडकास्टिंग असतात ना, आपल्याला बाहेरून येतं, आउट ऑफ इंडिया, तिकडून बाहेरूनच त्यांचं फोरकास्ट असतो ना, फॅशन फोरकास्ट, कलर्स, हे सगळे. मग त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये आपल्याला आपलं क्लायमेट, ते सगळं विचार करून आपण फॅब्रिक सिलेक्शन आणि करणार ना. सगळे आपल्याकडले लोक काय प्रकारे त्यांना घातलेलं जास्त कम्फर्टेबल वाटतील ड्रेसेस, हे सगळ्याचा विचार हे करताना केला. 2000 साली तुम्ही प्रतिती सुरू केलं तुमचं ब्रँड, तर त्याविषयी तुम्ही सांगत होता, तर ते कसं सुरू केलं, काय केलं त्याच्यामध्ये? हा, प्रतिती मग सुरुवात झाल्यानंतर मग मी तसंच, जसं कृषीमध्ये आम्ही सप्लाय करायचो ना, तसं मी सगळ्या शॉप्सना अप्रोच केलं. पहिले 3-4 वर्ष मी हेच केलं, होलसेलिंग केलं. म्हणजे मी इव्हन स्टोल्स बनवायचे. स्टोल्स म्हणजे दुपट्टाच, बट दुपट्टा जरा खूप मोठा असतो पन्ह्यामध्ये. पन्हा म्हणजे विड्थ. तर हे जरा छोटे स्टोल्स असायचे, विच आय टू सप्लाय टू UK, US, फिजी, मर्चंट एक्सपोर्टर थ्रू. मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये कफ्तान सप्लाय करायचे. म्हणजे हे सगळे प्रकार 3-4 वर्ष मी केले. ते करता करता मला असं जाणवायला लागलं की मी हे एकटी करते. डिझायनिंग, फायनान्स, मार्केटिंग, ते एवढं सगळं एकट्याने करणं मोठ्या प्रमाणावर शक्य होत नव्हतं मला. आणि खूप अडचणी म्हणजे अर्थात आर्थिकच जास्त आल्या, कारण पैसे पुरत नव्हते मला, कारण समोरून पेमेंट येत नव्हतं वेळेवर. मग ते आपली सायकल असते पेमेंटची बिझनेसमध्ये, मग ती ब्रेक होत होती. त्यामुळे मग हळूहळू हळूहळू थोडं होलसेलिंग कडनं थोडं दुसरीकडे कल गेला काम करण्याचा. म्हणजे जरा हळूहळू शॉप्सला सप्लाय करायचा थोडासा आम्ही विचार केला की आपण आता जरा वेगळं काहीतरी करूया. आणि त्याच दरम्यान हा ब्रँड एस्टॅब्लिश करताना मी पर्सनल क्लायंट अटेंड करायला लागले. माझे रिलेटिव्ह, फ्रेंड्स, ह्यांना सगळ्यांना मी सांगायला लागले की होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला ड्रेसेस माझ्याकडे मिळतील, तर तुम्ही या. म्हणजे मी टॉप्सला तर सप्लाय करते, पण सेम प्राइस मध्ये तुम्हाला मिळतील. तर सगळ्यांना ही आयडिया खूप आवडली. मग थोडंसं रिटेलिंगचं रूप आलं माझ्या बिझनेसला. म्हणजे मग पर्सनल क्लायंटेल असा प्रकार झाला. आणि हे करताना ना मला असं वाटतं 2002 मध्ये मानसीमध्ये माझा कार्यक्रम झाला. वैजयंती आपटेंमुळे मला हा कार्यक्रम मिळाला. मानसीमध्ये माझी मुलाखत झाली आणि मग सगळ्या टीव्ही चॅनल्सनी मला कव्हर केलेलं. 100.7 वर माझ्या 2 का 4 मुलाखती त्यावेळेला झालेल्या आहेत. नंतर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तुझं बॉम्बे टाइम्स, मिड डे, बऱ्याच वृत्तपत्रातून. त्याच्यानंतर भीमाशंकर कठारे ह्यांनी सुद्धा सकाळमध्ये प्रतितीची प्रणोती, सोनाली देशपांडे, शुभा प्रभू साटम, मनीषा सोमण, बऱ्याच लोकांमुळे मी म्हणेन, म्हणजे हे सगळे आपले जर्नलिस्ट, तर आपले सगळ्यांनी प्रतितीला आणि तुम्हाला प्रतितीच्या ब्रँड, लोकांसमोर न्यायला हेल्प केली. ह्याचं श्रेय ना मी माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, सगळ्या थोड्या मोठ्यांचे, आणि देवाची कृपा. कारण हे सगळ्यांच्या बाबतीत शक्य होत नाही. म्हणजे आणि अर्थात तुमचं कामही चांगलं आणि असायला लागतं. नवीन ब्रँड सुरू केल्यानंतर अगदी 2 वर्ष, म्हणजे 2000 साली तुम्ही ब्रँड सुरू केलात आणि 2002 पर्यंत तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे होलसेल करून त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न येत नाहीयेत हे लक्षात आल्यानंतर रिटेलमध्ये जाऊन लोकांपर्यंत स्वतः जाऊन हे सगळं करणं या 2 वर्षात, भले 8-8.5 वर्षांचा अनुभव का असेल, पण 2 वर्षात एवढ्या सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येणं, करणं हे शक्य नसतं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगू ह्या का, सगळ्या गोष्टी ह्या सोप्या झाल्या. पण अडचणी काय काय आहेत? तेही सांगते. पण हा उल्लेख जसं तू केलास त्याच्यामध्ये 2 वर्ष म्हणजे 2, 4, 5 वर्ष हे लागले सगळं करायला. त्याच्यामध्ये मी एकटी एकदा एक 25-30 सॅम्पल्स घेऊन चेन्नईला
गेले होते फ्लाईटने आणि मध्यरात्री पहाटे वगैरे असं तिथे उतरले ना, तिकडची भाषा मला कळत होती. कारण लाईफस्टाईलला सॅम्पल्स दाखवायचे. त्यामुळे मी चेन ऑफ स्टोअर्स ना लाईफस्टाईल, शॉपर स्टॉप, वेस्ट साईड इथे मी सप्लाय करत होते तेव्हा सुरुवातीला. त्यामुळे हा सगळा जो हे धाडस आहे ना, हे सगळं आधीच्या 8.5-9 वर्षाच्या अनुभवामुळे डेफिनेटली आलं. कॉन्फिडन्स त्याच्यामुळेच आला. आणि बरेच म्हणजे जसं म्हटलं की नियतकालिकांमधून सगळे तुमचे राईटअप्स म्हणा हे चहूबाजूनी तेव्हा तेव्हा तुमच्यावर तो सोशल मीडिया जो आजचा जो आहे व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम, फेसबुक हा प्रकार नव्हता. त्यावेळेस छान मॅगझिन्स रिस्पॉन्स जास्त मिळाला. असायचे. मॅगझिन्स मध्ये वाचन करायचं ना लोक. डिझाईन्स लिहायचे. एक्झॅक्टली त्याच्यामुळे. आणि अडचणी तर येणार ना रे, बिझनेस सुरू केलाय म्हटल्यानंतर सगळं झालं ना त्याच्याबरोबर. तेच सगळं विचारतोय येतं. त्या अडचणी काय काय आल्या आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी काय केली? एक्झॅक्टली. फॅशन डिझायनिंग म्हटलं का लोकांना काय वाटतं माहितीये का, फक्त ग्लॅमर. काय ग्लॅमरस फील्ड आहे ना हे. फॅशन डिझायनिंग म्हणजे डिझाईन्स, मग मॉडेल्स एवढंच नसतं ना फॅशन डिझायनिंग. त्यामुळे अडचणी अशा आल्या की जिथे मी सुरुवात केली ज्या जागेपासून, त्या जागेमध्ये 2-3 वर्षांनी मालकांनी मला सांगितलं, नाही मला ही जागा हवी. तू इथून निघ आता. मग तिकडून निघाल. मग तिथून निघाल्यानंतर दुसऱ्या जागेत गेले. दुसऱ्या जागेत तिकडे टेम्पररी मी होते 8 महिने. तर तिथून पण मला त्यांनी सांगितलं, नाही आम्हाला आमचं काहीतरी सुरू करायचं, तुम्ही इथून निघा. मग तिकडून निघून तिसऱ्या जागेत गेले. तिसऱ्या जागेत गेल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर तो ओनर माझ्या दाराशी आला आणि त्यांनी मला सांगितलं, आता मला स्वतःचा बिझनेस जो होता ना माझा तोच मला सुरू करायचा, मला तुम्ही प्लीज इकडून. आणि म्हटलं नाही, 2 वर्षाचा आपलं अग्रीमेंट आहे, मी नाही निघणार. मग मी 2 वर्ष म्हणजे दुसरं वर्ष कसं तसं ढकललं. म्हणजे माझ्यासमोर क्लायंट येऊन बसायचे, मी डिझायनिंग करते आणि हा दारात माणूस समोर उभा असायचा आणि की वाट बघत की हे तू कधी सोडणार दुकान. तर मला एवढं ते खूप खूप मग बाहेर जाऊन त्याच्याशी बोलणार, क्लायंटला बाजूला ठेवून असं खूप काही काही गोष्टी होत होत्या झाल्या. म्हणजे मला असं वाटतं मी 4-5 जागा बदललेत 20 वर्षात. आता आणि जी आता जागा सध्या आहे तुम्ही माझी, कुठे एस्टॅब्लिश आहात? आता मी ना इथे PL काळे गुरुजी मार्ग सनशाईन हाईटच्या ग्राउंड फ्लोअरला जैन मंदिर समोर प्रतिती तिथे आहे. त्याच्या आधी मी जिकडे होते ना तिथे होतो आपण दादर एरियातच. आपण दादर एरिया कधी सोडला. म्हणजे प्रणोती पण आणि प्रतीती बोथ आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन दादर एरिया. येस, ऍब्सोल्युटली, व्हेरी मच दादरकर. येस. आता हा ब्रँड जो आहे तो मी बघितलाय बऱ्याच अभिनेत्रींपर्यंत पोहोचलाय. म्हणजे तुम्ही अनेक अभिनेत्रींच्या साठी कॉस्ट्युम डिझायनिंग देखील करता. तर हा ब्रँड तुम्ही अभिनेत्रींपर्यंत कसा पोहोचवला? आणि फक्त अभिनेत्रींपर्यंतचाच मर्यादित आहेत की अभिनेत्यांना सुद्धा तुम्ही काही कॉस्ट्युम डिझाईन केलंय? बेसिकली कसं झालं माहितीये का, मी हे सगळं काम करता 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 जसं जर्नलिस्ट मी म्हटलं की राईटअप्स आले, मग टीव्हीवरचे कार्यक्रम झाले का, मग थोडंसं तुमची प्रसिद्धी तुम्हाला मिळते ना, मग ती बरोबर. चर्चा चालू होते. मग त्या नावाची चर्चा. मग प्रणोतीची प्रतीती किंवा प्रतीतीची असं प्रणोती दोन्ही गोष्टी. मग लोक येतात तुमच्याकडे आपोआप. पण याच्यामध्ये झालं काय की वैजयंती आपटे यायला लागल्या. मग त्याच्यानंतर त्या आल्यानंतर मग त्या कोणाला तरी सांगणार असं असतं ना. मग सुगंधा बरोबर. लोणीकर आपल्या झी चॅनलच्या PR त्या यायला लागल्या. मग मला नीना राऊत यायच्या माझ्याकडे आपल्या अच्छा. दूरदर्शनच्या तुमच्या लेखा. तर नीना राऊत मॅडमनी मला एक रियालिटी शो दिला, जोडी जमली नाही. तर कविता लाड बरोबर. आणि अतुल परचुरे होते त्याच्यात. तर तेव्हा कवितासाठी मी जवळजवळ 50 ते 55 एपिसोडसाठी कॉस्ट्युम्स त्यांना मी स्पॉन्सर केलेले. आणि तिथून मग सुरुवात झाली. रोहिणी अट्टंगडी, रीमा लागू, रीमाताई सुद्धा यायच्या आणि खूप कौतुक करायच्या. भारती आचरेकर, आपली स्पृहा तर येते. स्पृहा म्हणजे इट्स लाईक माय फॅमिली मेंबर. स्पृहाची पूर्ण फॅमिली असते. त्याच्यानंतर आपल्या स्वाती चिटणीस, मग मुग्धा गोडबोले, सगळे म्हणजे निशिगंधा वाड, किशोरी शहाणे यांच्यासाठी पण मी कॉस्ट्युम दिलं होतं. अमृता सुभाष, तिला सुद्धा मी दिलं होतं. टीना भागवत येते. बऱ्याच आपल्या सगळ्या मराठमोळ्या येतात. वंदना गुप्ते आहेत. त्याही राणी वर्मा त्याही येऊन गेलेल्या. त्यामुळे सगळ्यांना आपण आणि सगळे आपले डाऊन टू अर्थ आहेत. खूप एन्करेज करतात. मला माझ्या कामाचं कौतुक होतं. त्यामुळे मजा आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही त्यांच्यासाठी डिझाईन करता. हो, अजूनही येतात माझ्याकडे मग सगळे अजूनही. आता तुम्ही होलसेल मध्ये पण करता का फक्त रिटेल साठी काम करताय? नाही, होलसेल मग मी जसं उल्लेख केला मगाशी 4-5 वर्ष, मला असं वाटतं मी गेले 15-16 वर्ष रिटेल करते.
होलसेल मग मी बंदच केलं कारण खूप डिफिकल्टी जाणवल्या मला. तुम्ही 93 साली सुरुवात केली फॅशन डिझायनिंगच्या कामाला. तिथपासून आजपर्यंत कामाच्या शैलीमध्ये किंवा अख्ख्या बिझनेस मध्ये काय फरक पडलाय किंवा काय सुधारणा झाली किंवा काय चेंजेस झाले? जसं मगाशी मी उल्लेख केला की होलसेलिंग मध्ये सीझन वाईज तुला कलेक्शन करायला लागतं. आणि मग ते बरोबर. तुम्हाला शॉप्सना अप्रोच होऊन ऑर्डर्स घेऊन तशा पद्धतीने तुम्ही काम करता, राईट? आता इथे कसं होतं, इथे तेव्हाची ती पद्धत वेगळी आहे. तेव्हा तुम्ही बल्कमध्ये सगळं करता. खूप मोठ्या प्रमाणात एक डिझाईन्सचं प्रोडक्शन केलं जातं. तसं नाहीये. इथे कसं आहे, आता इथे तुम्हाला पर्सनलाइज क्लायंट, ती व्यक्ती तुझ्या समोर आली का तिचं प्रोफेशन काय, तिची काय आवड आहे, तिला काय डिझाईन करून आपण बनवून दिलं तर कुठला ड्रेस तिला कम्फर्टेबल होईल, तिला काय सूट होईल आणि ती कसं कॉन्फिडेंटली ती गोष्ट कॅरी करेल. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे आधीची कामाची शैली वेगळी होती माझी. आणि आता कसं माझ्या हाताखाली आता असिस्टंट पण आलेली आहे. ती पण खूप छान ड्रेपिंग करते. खूप सुंदर सुंदर ड्रेपिंग आम्ही करतो डमीवर, फॅब्रिकचे ड्रेपिंग्स. ते फायनल ड्रेसेस नसतात. फायनल ड्रेस हा असा बनेल हे ड्रेपिंग करून दाखवतात. त्यामुळे ह्या सगळ्याच्या पद्धतीने तुम्ही ते सगळं पर्सनलाइज क्लायंट म्हणजे बुटीकचं स्वरूप आहे आता. म्हणजे आम्ही प्रतितीच अ डिझायनर हाऊस असं त्याचं नाव आहे ऍक्च्युली. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही करतो की पर्सनल क्लायंट रिटेलिंग. आता मी रेडीमेड असं बनवून नाही ठेवत. इथे माझ्याकडे फॅब्रिक्सचं कलेक्शन असतं, साडी, दुपट्टा, ड्रेस मटेरियल सगळं अवेलेबल असतं. त्याच्याबरोबर मॅचिंग ऍक्सेसरीज देतो. एव्हरीथिंग म्हणजे इथे प्रतितीमध्ये आलं का निश्चिंत राहायचं, कुठलीही चिंता करायची नाही. मस्त सगळ्यांना छान तयार करून सजवून नटवून बाहेर आम्ही पाठवतो. सो नो बॉदरेशन, कुठेही जायची गरज नाही दुसरीकडे. म्हणजे 2000 ते 2020 या एक जवळजवळ 20 वर्ष तुम्ही हा तुमचा ब्रँड सुरू केला, तो एस्टॅब्लिश केला, तो मोठा केला. ह्या एक 20 वर्षाचा प्रवास कसा होता? काय कुठपासून सुरू केला? कसा आजपर्यंत तो कसा आहे? जरा त्याचा एक थ्रू सांगा. प्रवास प्रवास खूप छान आहे, खडतर होता जसं तू म्हणाल त्याला मी एक्साइटिंग म्हटलंय. अजूनही तो एक्साइटिंगच आहे. कुठेही हं. असं काही नाहीये की वा 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 आहे, छान छान आहे, खूप मस्त मस्त वाटतं. पण त्याच्याबरोबर दररोज काही ना काहीतरी असतंच ना रे. बिझनेस म्हटलं का अप्स डाऊन आले आणि काही ना काहीतरी अडचणी तर असतात. पण ठीक आहे ना, त्यातनं मात करायची आणि पुढे जायचं बस हे मेन आहे. या कालावधीमध्ये एक किस्सा मी सांगेन तुला की मला अटक वॉरंट आलं. अटक वॉरंट. येस. 11 ओके. वर्षापूर्वी मला अटक वॉरंट जेव्हा मी काम करत होते काहीतरी आणि सडनली माझ्या दारात पोलीस होते. तर मला पण का? कळलं नाही काही. मलाही तेच वाटलं का? म्हणजे मी तर कुठला गुन्हा नाही केलाय. मग कशासाठी? मग नंतर मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की तुमची जागा ही रेसिडेन्शियल जागेत तुम्ही काम करताय खाली. अर्थात माझ्याकडे कमर्शियल लायसन्स होतं, सगळे प्रूफ होते. पण माहिती नाही काही त्यांचे नियम असतील मे बी. सो ते माझ्यासाठी थोडं क्षणभर मला थोडासा धक्का बसला होता त्यावेळेला. क्षणभर वाटणारच माणूस आहे मी. पण लगेचच नंतर मी म्हटलं जसं की माझा कुटुंबाचा पाठिंबा मला जोरदार आहे. त्यामुळे ती गोष्ट तिथूनही त्याच्यावरही मात केली. तिथूनही मी हे पडले. ह्याच्यामध्ये 20 वर्षात अजून एकदा माझ्याकडे चोरी झाली. अरे म्हणजे बाप! कपडे चोरीला गेले होते. जवळ-जवळ 45,000 चा माल त्यावेळेला ड्रेसेस चोरीला गेले. म्हणजे अचानक ते मला कॉल आला, की असं-असं मॅडम चोरी झाली आहे दुकानात. मॅडम परत 5 मिनिटं अशा डिस्टर्ब होतात आणि 6व्या मिनिटाला ह्याच्यावर काय उपाय करायचा? ह्याच्यावर काय इलाज करता येईल? रडत न बसता. हे शिकले मी 20 वर्षात. ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला 2018 साली एक पुरस्कार मिळाला. माझ्या मते लोकमतचा पुरस्कार होता विमेन एंटरप्रेन्योरचा. येस. येस. लोकमत यांनी महिला उद्योजिका म्हणून हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना दिला होता. तर मलाही तेव्हा इन्व्हाईट केलं होतं. तेव्हा वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला होता. कारण त्यांचा सुई धागा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. तर थोडंसं बरोबर. चित्रपटाचं प्रमोशनही होतं आणि कोइन्सिडेंटली जेव्हा मी डायसवर गेले ना अवॉर्ड हां. रिसीव्ह करायला, तेव्हा मी म्हटलं सुद्धा अनुष्काला आणि वरुणला, की काय कोइन्सिडन्स आहे म्हटलं, मी फॅशन डिझायनर आहे आणि तुमचा जो मूव्ही आहे सुई धागा त्याच्याशी म्हणजे माझं प्रोफेशन हे मिळतं जुळते असं आम्ही एक पटकन एक त्यांना मी आमचं कॉन्व्हर्सेशन थोडक्यात वाह! झालं तर मला खूप आनंद झालेला.
जेव्हा पुरस्कार मिळाला, कारण आपण इथपर्यंत आल्यानंतर असं आपल्याला कोणी सन्मानित जेव्हा करतं, तेव्हा खूप आनंद होतो, की आपले जे कष्ट आहे ते सार्थकी लागले असं वाटतं. पण 2018 सालीच तुमच्या ब्रँडला आणि नव्या कारकिर्दीला 25 वर्ष देखील कंप्लीट झाली होती. आम्ही असं ऐकलंय की तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं केलं. ते काय केलं होतं? ती माझी सुप्त इच्छा होती. कुठली माहितीये का, फॅशन शो करायची. अच्छा. आणि येस, मग सूर्यवंशी हॉलमध्ये आम्ही बँक्वेटचं लुक दिलं. रॅम्प वगैरे मोठा अगदी बांधून आणि ठराविक क्लायंट्स मला सगळ्यांना नव्हतं इन्व्हाइट करता आलं. पण माझे सगळे सेलिब्रिटी क्लायंट्स, माझे सगळे बाकीचे हितचिंतक, सगळ्यांना मी एक 150 लोकं तरी इन्व्हाइट केली होती तेव्हा. ओके. आणि तो एक सुंदर कार्यक्रम आम्ही केला होता 18 ऑगस्ट 2018 ला. आणि तेव्हा फॅशन शो केला होता. या फॅशन शोचं वैशिष्ट्य एवढंच होतं, की फॅशन शो म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर मॉडेल्स येतात, राईट? मग माझ्या बरोबर. मॉडेल्समध्ये क्लायंट्स, वय वर्ष 18 ते वय वर्ष 60, 18 टू 60 ही माझी एज कॅटेगरी त्या माझ्या मॉडेल्सची होती. आणि त्या मॉडेल्सनी मला भरपूर, त्यांना एवढा आनंद झाला होता सगळ्या जणींना. आम्ही त्याची रिहर्सल्स केल्या होत्या. आणि विश्वास नाटेकरनी मला खूप सपोर्ट केला तेव्हा. त्यांनी छान कोरिओग्राफी केली होती माझ्या फॅशन शोची, खूप सुंदर. त्यामुळे तो खूप छान झाला आणि सगळ्यांना भावला. सगळ्या माझ्या क्लायंटचं एकच होतं, की आमची बकेट लिस्ट तू पूर्ण केली. कारण ही आमची इच्छा होती, की कधीतरी रॅम्पवर आम्ही कुठून चालणार? आम्हाला कोण ही संधी देणार? आणि त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य काय, की केतना मेहता म्हणून माझ्या क्लायंट, नीना फाउंडेशन्सच्या त्या मेन ओनर आहेत. तर त्यांनी व्हीलचेअर घेऊन रॅम्पवर वॉक केलं. वॉव! त्यांचं येस. हे माझ्या फॅशन शोचं वैशिष्ट्य आहे. आणि तो दुपट्टा आम्ही छान त्या व्हीलचेअरला ना मस्त असा ड्रेप केला होता पाठीमागून. ओह वॉव! शी वॉज रिअली, हर एंट्री वॉज लाइक शी हॅज रॉक. म्हणजे एकदम त्यांनी मस्त एंट्री मारली आणि छानच सगळ्यांना खूप आनंद झाला आणि शी वॉज हरसेल्फ व्हेरी हॅपी. त्यांनी पण मला खूप असं मला तुझ्यामुळे अपॉर्च्युनिटी मिळाली. अर्थात त्यांची स्वतःहून ही तयारी होती, की मला पण याच्यात भाग घ्यायचे, सहभागी व्हायचे. आणि त्या रिहर्सलला सुद्धा आल्या होत्या. सीए करायचं होतं, त्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनिंगकडे वळलात. मग एक 25 वर्षाचा फॅशन डिझायनिंगचा एक प्रवास झाला. पण या दरम्यान तुम्हाला अदर दॅन फॅशन इंडस्ट्री किंवा फॅशन डिझायनिंग काही छंद किंवा काय छंद जोपासले तुम्ही? छंद म्हणजे मला ना डान्स करायला खूप आवडतं. म्हणजे वाह! मग ते घरातले कार्यक्रम असू देत किंवा मग कुठली पार्टी असू दे किंवा शाळेमध्ये पण आम्ही सहलीला जायचो तर डान्स मी बसवायची. मला कोरिओग्राफी करणं हा प्रकार त्या वेळेपासून आवडतो. डान्स बसवणं म्हणजे झोपलं रात्रीचं का मग स्टेप्स आठवायच्या मला. म्हणजे मी आज फॅशन डिझायनर नसते ना निखिल, तर मी नक्की या क्षेत्रात कुठेतरी असते असं मला निश्चितच वाटतं. कारण परत तेच असं सगळं आवड काय काय करायची. मग 2025 नंतर तुम्ही याचा नक्की विचार करू शकता. नक्की. माझा मुलगा फिल्म मेकिंग मध्ये आता ग्रॅज्युएशन केलंय त्यांनी. त्यामुळे व्हेरी मला तो नाईस. थोडासा स्कोप देईल असं मला वाटतंय. वॉव! नक्कीच. आणि गाण्याची आवड आहे मला खूप. गाणी ऐकायला आवडतात, गाणी म्हणायला आवडतात, गायला आवडतात. सतत रेडिओ चालू असतो. आणि आता मी गाणं शिकते सुद्धा. छान आणि जगायला हे आवडतं, आनंद सगळं घ्यायला तुम्हाला आवडतं. शाळेपासून करायला आवडतात. हे सगळे छंद जोपासताय तुम्ही. येस. मग या तुमच्या कामात आपल्या शाळेचे संस्कार जाणवतात. डेफिनेटली. बालमोहन कर. बालमोहन कर म्हणजे अरे एवढं इतकं छान वाटतं माहितीये ना, शाळेपासून तुला शिस्त म्हणजे कामाचं नियोजन, ही शिस्त, काटेकोरपणा, त्याच्यानंतर सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्यांशी, मग तो कुठल्याही स्तरावरील व्यक्ती असू देत. गरीब, थोर, मोठा असं काही नसतं. हे सगळं शाळेपासूनच येतं. शाळेमध्ये तुमच्या बरोबर लहानापासून मोठे जे मित्र-मैत्रिणी असतात, त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण घेतो ना, त्या पण आपण आत्मसात करतो. खूप फरक पडतो त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये आपल्या. जसं शाळेमध्ये सण एवढे साजरे व्हायचे आणि आम्ही कसं फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारी लोकं नाही. आमची वाडी होती. त्यामुळे काय होतं ना, आमचं बैठं घर, गोव्या टाईप असं घर होतं आमचं. त्यामुळे आमच्याकडे असं सण आम्ही तिथेही साजरे करायचो, शाळेमध्ये पण आपले सण असायचे. एंट्री मारली की आपल्या शाळेमध्ये बोर्डावर फळ्यावर मस्त प्रत्येक सणाची माहिती, मग ह्या सणाला काय करायचं, मग दसरा कसा साजरा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्रतीतीमध्ये बघते. घरी तर उत्साहाने करतेच, पण संक्रांतीपासून ते क्रिसमस पर्यंतचे सगळे सण स्टाफला घेऊन आणि माझ्या क्लायंट्सला बरोबरीने घेऊन, हे सगळं शाळेपासून आहे, शाळेमुळेच.
शाळा आणि शाळा आणि आपल्याला किंबहुना शाळेमध्ये असे इव्हेंट करण्यासाठी शाळाच प्रोत्साहन द्यायची. अगदी अगदी म्हणजे हे सगळे आताच्या या खूप सीझन मध्ये कलिंगड आणि आंब्याची डाळ वगैरे देणं हे आणि हे असे एरवी वेगवेगळे इव्हेंट्स असायचे जे जनरली बाकीच्या शाळांमध्ये आपल्याला दिसत म्हणजे नसतात. लक्षात येत इव्हन नाही. चणे द्यायचे. चैत्र महिन्यामध्ये चणे, हो, त्याच्यानंतर मातृदिनाच्या दिवशी मातृदिनाला आपल्याला खाऊ. नानकटाई द्यायचे एक्झॅक्टली. आणि ती आणि ती परंपरा अजूनही सुरू आहे. येस, छान, या मस्तच. हे अनेक अनेक प्रसंग आपल्याला शाळेमध्ये बालमोहनकरला जर का विचारलं की काय आठवतं तर ह्या बऱ्याच आठवणी असतात प्रत्येक येस. बालमोहनकर. तसं तुमचा एखादा अविस्मरणीय प्रसंग आठवतोय का तुम्हाला? शाळेमुळे काय मिळालं ना, संधी 2-3 संधी मला मिळाल्या, 2 संधी. म्हणजे गजरा हा कार्यक्रम असायचा दूरदर्शन. मला असं वाटतं हो. तेव्हा मी 7वी-8वीत असेल, तेव्हा बाळ कोल्हटकर यांचं तेव्हा सदर असायचं. म्हणजे वेगवेगळे दिग्दर्शक किंवा अ, आपले नट, कलाकार असे त्यांचे सगळे त्यांच्यावर तो पर्सनलाइज कार्यक्रम होता. तर बाळ कोल्हटकरांचं ते सदर होतं त्यावेळेला. तेव्हाला मला गाण्याची संधी मिळाली. ग्रुप सॉन्ग मध्येच होते. पण अच्छा. दूरदर्शनवर, टीव्हीवर ती एक्साइटमेंट हा, ना. हा, हा. अमृत महोत्सवी वर्ष होतं दादासाहेब रेड्डींचं. तर ते अच्छा. शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर एवढा जनसमुदाय होता तिथे. म्हणजे सगळे बालमोहनचे माझे आजी विद्यार्थी. तेव्हा एक खूप मोठा ग्रुप होता अर्थात गाण्याचा तेव्हा पण. तेव्हाही गाण्याचीच संधी स्टेजवर मिळाली होती जायला. त्यामुळे ते पण खूप एक्साइटमेंट, त्याच्या आधी रिहर्सल, खूप मज्जा, खूप धमाल. आणि आपल्या शाळेने ना जेव्हा मी 10वीत होते, 10वी जनरली कुठले पालक असे पाठवत नाही मुलांना हो. पिकनिकला वगैरे. तर त्यावेळेला राजाराणी ट्रॅव्हल्सच्या थ्रू त्यांच्या बिझनेसला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी सगळ्या शाळांना कन्सेशन मध्ये उत्तर भारत फिरवण्याचं त्यांनी हे केलं होतं, आयोजन केलं. त्यामुळे अच्छा. आम्ही ट्रेनमध्येच राहायचो तेव्हा. हे पण शाळेमुळे. म्हणजे तो इतका आनंद कशाचा होता माहिती का नाही हे विसरणार. कारण एकत्र असं मैत्रिणी आम्ही दोघी तिघी जणीच फक्त 10वीच्या बॅच मधल्या एवढ्या ते पर्यंतच्या तुकड्यांमधल्या. आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं होतं तिकडे. युवक बिरादरीचे जे मेन होते, मुख्य होते, त्यांनी सोमनाथ परब, त्यांनी आमची गाणी छान छान अ, मस्तपैकी तयार करून घेतली होती आणि मस्त मस्त कार्यक्रम आम्ही तिकडे सादर केले. तो हे सगळे प्रसंग आठवतात अजून. ते अविस्मरणीय, म्हणजे विसरूच शकत नाही. हे सगळं शाळेमुळेच एकूण एक गोष्ट. तुम्ही जेव्हा शाळेत होतात तेव्हा एकूण तुकड्या किती होत्या? तुम्ही आता अ ते ह तुकडी म्हणाला. हो पर्यंत. अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह. ह ही तुकडी मला असं वाटतं आमच्या बॅचच्या ना एक 2-3 वर्ष, 4 वर्ष आधी सुरू झाली. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या वेळी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह एवढ्या तुकड्या होत्या. म्हणजे जवळजवळ 8 तुकड्या होत्या. तुम्हाला तुमच्या 1ली ते 10वी पर्यंतच्या वर्ग शिक्षकांची नावं आठवतायत? हां. आमचा पाया जबरदस्त भक्कम होता. भीमाताई होत्या, भीमाताई. पहिली वाह! ड ला भीमाताई. भीमाताई आणि त्यांचे डोळे मला अजूनही आठवतात. खूप प्रेमळ होत्या त्या पण, भयंकर कडक शिस्तीच्या. सो पहिलीला भीमाताई, दुसरीला शालिनीताई कुलकर्णी, तिसरीला कुमुदिनी रांगणेकर, चौथीला सिनियर दाभोळकर सर, अच्छा. 5वीला दांडेकरबाई, 6वीला नाईकबाई, 7वीला शोभनाताई परुळेकर, 8वीला भटबाई, 9वीला भटबाई, 8वीला सावेबाई होत्या आणि 10वीला मासूरबाई. या सगळ्या वर्ग शिक्षिका होत्या. पण इतरही विषयांचे जे आपले शिक्षक होते ते पण म्हणजे कुठल्याही विषयाची रुची कोणामुळे आवड निर्माण होते, तर आपल्याला जे शिक्षिका आणि शिक्षक लाभले होते त्यांच्यामुळेच. हॅट्स ऑफ टू देम. जे काही आहोत ते आज त्यांच्यामुळेच आहोत. या सगळ्या शिक्षकांपैकी किंवा या सगळ्या शिक्षकांचा तुम्ही कधी ओरडा किंवा मार खाल्लाय का? नाही रे, मारबीर नाही खाल्लाय निखिल कधी. मला कसं झालं माहितीये का, मी असं गमतीदार गाणं एकदा, कारण आम्ही वाडीत राहायचो ना, तर अशी हं. पिकनिकची गाणी असायची सहलीची. तसंच मी कधीतरी 6वी-7वीच्या सहलीला एक गाणं म्हटलं आणि त्या गाण्यामध्ये छान यमक होतं. काका हो काका, काकीचे काका, असं काहीतरी यमक होतं त्या गाण्यामध्ये. आणि ते गाणं थोडंसं जरा वेगळं होतं. म्हणजे मे बी त्या स्टँडर्डला, त्या इयत्तेमध्ये कदाचित असं गाणं नसेल म्हणायचं. पण बरोबर त्याच्यात काहीच नव्हतं. कुंदाताईंनी ते गाणं ऐकलं आणि हं. तेव्हा बसमध्ये आला, कोण म्हणतंय गाणं हे? हे गाणं कोण म्हणतंय? तर बाई मी, कारण आपण खोटं नाही बोलायचं कधी, शाळेने बरं. खरंच बोलायला शिकवलं.
आई मी म्हणतेय तर ही गाणी पिकनिकला बोलायची नाहीत, अशी गाणी चालणार नाहीत असा ओरडा मिळाला. त्याच्यानंतर चिडी चूप. मग कुठलीच गाणी. त्यामुळे म्हणजे गाणी म्हटली आम्ही, पण अशी माझी जी वाडीतली गाणी आमच्याची होती जिकडे आम्ही राहत होतो, नाही ही गाणी इथे आता म्हणायची नाही, हे कळलं. हाच एक असा ओरडा, असं काय खूपसा ओरडा तर ते जरा वेगळं होतं. थोडीशी ओरडा मिळू नये याच्यासाठी काय करायला पाहिजे असा प्रयत्न माझा जास्त असायचा. आणि उशिरा कधी माझ्या मैत्रिणीमुळे मला शाळेत उशीर व्हायचा जायला. मग तिकडे पटांगणात उभं करायचे प्रार्थनेला. मग तेव्हा ओरडा मिळणारच ना, असे ओरडे तिच्यामुळे खूप खाल्ले. आता बालमोहन म्हटलं की दादासाहेब प्रत्येकालाच आठवतात, बापू सर आठवतात. तर त्यांच्याविषयी त्यांच्या काही आठवणी आहेत का तुमच्या? दोघंही खूप महान आणि खूपच छान होते ज्यांच्यामुळे आम्ही घडलो. दादासाहेबांचं म्हणजे आठवणी म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेन की जसं तू मगाशी मातृदिनाचा उल्लेख केलास ना, तो दिवसाची वाट मी का बघायची माहितीये निखिल? कारण त्या दिवशी ना स्टेजवर जायची संधी मिळायची आणि प्रत्येकाला. स्टेजवर गेल्यानंतर दादाचा मायेचा हात तो पाठीवरून फिरायचा. मला आजही हे सांगताना सुद्धा इमोशनल व्हायला होतंय, थोडंसं भावुक व्हायला होतंय. कारण मला असं वाटतं मी 8वीत असताना दादासाहेब आणि खूप म्हणजे तेव्हा असं असं म्हणतो ना आपले आजोबा जवळचा माणूस गेल्यानंतर कसं वाटतं. अशी व्यक्ती प्रिन्सिपल म्हणून कोणाला लागते का रे? मला नाही वाटत. बालमोहनचं भाग्यच काहीतरी और आणि काहीतरी औरच आहे. प्रश्नच नाही. त्यामुळे हा मायेचा हात आम्हाला नेहमी लाभायचा, मिळायचा. बस आमचं भाग्य होतं. दादासाहेब, बापूसाहेब. प्रणोतीताई, एका वाक्यात शाळा कशी व्यक्त करा? खूप कठीण आहे हे खरं. पण मी एक छोटीशी ओळ म्हणते प्रार्थना त्यातली. दिव्यत्वाची चित्त प्रतीती, दिव्यत्वाची चित्त प्रतीती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. काय सांगणार रे शाळेबद्दल म्हणजे. आणि इव्हन शाळा आणि शाळेतले मित्र मैत्रिणी म्हणजे वेगवेगळी फुले उमलली, रसुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले, गेले ते दिन गेले. वा, असं आहे बस. शाळा म्हटल्यावर खरंच खूप शाळा आणि मित्रमैत्री वेगळ्याच माझ्यासाठी नॉस्टॅल्जियामध्ये जातो आपण. आणि म्हणजे सगळेच अगदी 1 वर्ष जरी झालं असेल शाळा सोडून, तरी तो तो तर बाहेर पडायलाच वेळ लागतो त्या नॉस्टॅल्जियामधून. 37 वर्ष झाली आहेत आम्हाला शाळा सोडून. 37 वर्ष. तरी आज शाळेसमोरून जाताना पुन्हा एकदा त्या शाळेत जावंसं वाटतंच वाटतं. आम्ही गेट टुगेदर केलं किंवा एकत्र जरी आलो तर आम्ही शाळेच्या इकडे एक फोटो काढतोच. येस, व्हेरी नाईस. आणि आता यापुढे जेव्हा केव्हा तुम्ही असे फोटो काढाल किंवा काही काढाल, तेव्हा आम्ही बालमोहनकर या पेजला, आपल्या इन्स्टा आणि डेफिनेटली. फेसबुकला आहे, तिथे पोस्ट करा, टॅग करा, सगळं करा. येस, पक्का. नक्कीच. आता आपण वळूया रॅपिड फायर राऊंडकडे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची तुम्हाला पटकन उत्तरं द्यायची. सुरू करूया. चित्रकलेची वही, दिवाळीची वही? दिवाळीची वेळ. मातृदिनाचा खाऊ का डाळ कलिंगड? दोन्ही आवडतं रे, पण मातृदिनाचं खाऊ. मराठी की इतिहास? मराठी. कविता की धडे, म्हणजे गद्य की पद्य? कविता. पण चाली लावायचो आम्ही कवितेला. वा. कोलंबसचा इतिहास का जगाचा भूगोल? जगाचं भूगोल. पट्टी समोसा का वडा? वडा. मी कधी टिफिन नेलाच नाही, मी वड्यावर जगले शाळेत. काय म्हणताय? मग मला मैत्रिणी पण ओरडायचं, तुला घरून आई डबा देत नाही का? म्हटलं आई देते. ओरडाच असायचा पण घरून, तुझा पण डबा मी घेऊन जात नाहीस वगैरे. वडा, संजूचा वडा खाल्ला तर मग काय मस्तच. त्यामुळे वडा. ओली बडीशेप की कैरी, जे शाळेच्या बाहेर मिळायचं? हो, ओली बडीशेप. वा. खूप मजा आली. म्हणजे खूप प्रामाणिकपणे तुम्ही उत्तरं दिली. येस. खरंच खूप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास. फार मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना.
आणि जाता जाता ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये आता इथून पुढे करिअर करायचंय किंवा त्यांना काही त्यांच्याविषयी जाणून घ्यायचंय, तर त्या मुलांना, त्या नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? आधीचं फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आणि आतामध्ये खूप खूप वास्ट डिफरन्स खूप आहे. आताची मुलंही खूप हुशार आहेत. त्यांना खूप नॉलेज आहे, प्रश्नच नाहीये. पण मला एवढंच म्हणायचं की ज्याची आवड आहे तुम्हाला, त्याचा ध्यास, ती गोष्ट सातत्याने करा, मेहनत करा, चिकाटी ठेवा आणि ना पेशन्स नका लूज करू. जम्पिंग जॅक सारखं नाही करायचं. आज इकडे तर मग उद्या तिथे, मग तिथे, मग हा म्हणाला मग तिकडे, असं नका करू. कुठेतरी एका ठिकाणी फोकस करा. आपले छंद जोपासा बरोबर त्याच्या. आणि येस, देन आय थिंक इफ देर इज अ विल देर इज अ वे. आणि मेहनत केली आणि जिद्द असेल आणि चिकाटी प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी जर का असतील, आत्मसात तुम्ही केल्या असतील, तर मला असं वाटतं यश हे काही फारसं लांब नसतं. नक्कीच. तुमचा हा संदेश आपण जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवूया. तुमचा हा प्रवास दिवसागणिक अधिक बहारदार हो, हीच सदिच्छा. धन्यवाद. काय मग? कसा वाटला आजचा एपिसोड? आय होप तुम्हाला हा आपला नवीन फॉर्मॅट नक्की आवडला आहे. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं YouTube चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टाचे आपले पेजेस फॉलो करा आणि इतरांनाही करायला सांगा. आणि पुन्हा भेटूया, अशाच गप्पा रंगवूया पुढच्या भागात. तोपर्यंत आवर्जून पाहत राहा बालमोहनचे कीर्तिवंत. उत्सव बालमोहनचा आणि प्रवास अर्थातच कीर्तिवंताचा.